आता तुम्ही बोलता बोलता एक शैलशृंगी म्हणून एक शब्दाचा उच्चार केला होता. शैली आणि शृंगी बघा. हम्म. शैली आणि शृंगीचं महत्व आहे का ज्यावेळेस आम्ही नाथ संप्रदायामध्ये एक सांगतो, नाथ संप्रदायामध्ये गुरु असतात. गुरु प्रथम स्थान आहे. आम्ही गुरूंसमोर जाणार तर गुरूंना प्रणाम कसा करणार, तर ह्या प्रणामाचे नियम आहेत. शैली आणि शृंगी म्हणजे एक स्त्रीचं जसं आभूषण असतं, मंगळसूत्र लग्न झालं, विवाह झाल्यानंतर, तर तसं शैली आणि शृंगी नाथ संप्रदायाचं एक आभूषण आहे. ज्या वेळेस गुरु शिष्याला दीक्षात्व देतात त्यावेळेस गुरूंकडून हे आभूषण भेटतात शिष्याला घालतात. काही आजपासून गुरूंचं कवच तुझ्या सोबत आहे. गुरु कवचाप्रमाणे आम्हाला शैली आणि शृंगीचा उपयोग करावा लागतो. शैली आणि शृंगी सर्वप्रथम गुरूंकडून आम्हाला दिलेली एक शक्तीच्या स्वरूपात भेट आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नाथ संप्रदायामध्ये म्हणतो का गुरु आणि शिष्य ज्यांच्या एवढे श्रेष्ठ नाते सृष्टीवर कोणतेच नाही. तर शैली शृंगी ही गुरूंकडून भेट आहे शिष्याला. तर ही भेट एवढी अनमोल असते का जवळ शिष्य जिवंत आहे तर गुरूंनी दिलेल्या भेटीचं त्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. शैली एक पूर्वी काळी एक हरणाच्या शिंगाचा जो पण एक तुकड्याने ते तयार करायचे, पण हल्ली ह्या काळी ते पॉसिबल नाही. म्हणून आजच्या युगामध्ये पितळी पण शैली शृंगी वापरतात, एक लाल चंदनाची पण वापरतात, कोणी चंदनाची पण वापरतात. आणि आमच्या नाथ संप्रदायामध्ये सत्पुरुषाचं एक वृक्ष येतं. खूप कमी लोकांना माहित असेल किंवा माहित नसेल, सांगता येत नाही. सत्पुरुष नावाचं एक वृक्ष येतं. त्या वृक्षाला पुष्य नक्षत्रामध्ये ज्यावेळेस आपण त्याला छाटून त्याच्यापासून एक विशिष्ट प्रकारे शैली तयार करण्यात येते. आज हरणाचं गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे आणि आजच्या युगामध्ये जीव हत्या तर खूप मोठी पाप आहे, पण त्या काळी पण हे मारणं वर्जित नव्हतं. तुम्हाला जर मृत सापडलं तर तुम्ही त्याच्या गोष्टीला यूज करू शकत होते.